नमस्कार, मैं पलक यादव। आप देख रहे हैं न्यूज 24 फर्स्ट एक्सप्रेस। आज की कुछ खास खबरें। खबर महाराष्ट्र के चंद्रपुर से। केंद्रीय बजट भारत के व्यापक विकास की परिकल्पना करता है। जी हां, आपको बताते चलें, चंद्रपुर शहर में दिनांक 15 फरवरी को केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारमण द्वारा 1 फरवरी 2025 को संसद में पेश किया गया बजट किसानों, महिलाओं, युवाओं और श्रमिक वर्ग के लिए उचित होने के साथ साथ भारत के सर्वांगीण विकास का संकल्प लेने वाला है। इस पर भाजपा नेता और पूर्व वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार ने अपनी प्रतिक्रिया व्यक्त की। इस बजट का विश्लेषण करने के लिए आज एनडी होटल में प्रेस कॉन्फ्रेंस का आयोजन किया गया है। इस अवसर पर मुनगंटीवार ने प्रत्येक बिंदु पर गहराई से प्रकाश डाला है। जी हां, आपको बताते चलें क्या है वो बिंदु, आइए इस पे चर्चा करते हैं। मुनगंटीवार ने पीएम नरेंद्र मोदी द्वारा सबका साथ सबका विकास विश्वास की नीति के अनुरूप पेश किए गए बजट का स्वागत किया है। उनके मुताबिक यह बजट देश को विकास की राह पर ले जाएगा। जी हां, उन्होंने किसानों विशेषकर कपास उत्पादकों के लिए 5 साल के पैकेज, कपास उत्पादक मिशन और सस्ते ब्याज दरों पर 5 लाख रुपए तक का ऋण की राहत मिलेगी, इस पे चर्चा की। साथ ही उन्होंने अनुसूचित जाति और जनजाति की महिलाओं को उद्यमी के रूप में प्रोत्साहित करने के लिए संकल्प का स्वागत किया, जिससे महिला विकास को बढ़ावा मिलेगा। मुनगंटीवार के अनुसार यह बजट देश के व्यापक विकास का संकल्प है और विभिन्न कारकों के साथ न्याय करता है। दूसरी तरफ मुनगंटीवार ने कुछ खास मुद्दों की बात की। जी हां, क्या हैं वो खास मुद्दे, आइए इस पे चर्चा करते हैं। काराधन, दूसरा है शहरी विकास, तीसरा है खनन, चौथा है वित्तीय क्षेत्र, पांचवा है बिजली और छठा है नियमित सुधार और भी कई अन्य मुद्दे। त्यांनी या पत्रकार परिषदेला सुरुवात करा। नमस्कार, वंदे मातरम। आणि नुकतंच केंद्रीय अर्थमंत्री सन्माननीय स्वप्न आपण बघितलं काय, आज हा अर्थसंकल्प मांडत असताना एक गोष्ट अधोरेखांकित केली गेली की जगामध्ये 193 देशापैकी आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा वेग हा जगामध्ये सर्वात वेगाने महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीने या आठवड्यामध्ये देशाचा सर्वसामान्यांच्या हक्काचा, विकासाचा, प्रगतीचा अर्थसंकल्प, या अर्थसंकल्पातील तरतुदी या जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने प्रत्येक जिल्हा स्तरावर पत्रकार परिषद घेण्याचा निर्णय केला आणि आज चंद्रपूर जिल्ह्यामध्ये केंद्रीय अर्थसंकल्पातल्या काही प्रमुख मुद्द्यांच्या संदर्भामध्ये आपल्यासारख्या पत्रकार बंधू भगिनींच्या माध्यमातून जनतेला जनतेच्या हक्काच्या, त्यांच्यासाठी केलेल्या तरतुदी पोहोचाव्या आणि त्यातून या वर्षातल्या तरतुदीवर आधारित योग्य नियोजन करण्यासाठी लोकांपर्यंत माहिती पोहोचावी, या दृष्टीने आजची ही गरीबों के मसीहा नरेंद्र मोदीजींनी या देशाची सर्वांगीण प्रगती व्हावी, भयमुक्त भारत, भूकमुक्त भारत, आतंकमुक्त भारत, विषमतामुक्त भारत, अतिशय रोजगारयुक्त भारत निर्माण करण्याच्या दृष्टीने प्रत्येक अर्थसंकल्पाकडे आपण बघितलं पाहिजे। याही अर्थसंकल्पामध्ये साधारणतः 50 लक्ष कोटी खर्चापैकी म्हणजे एक्सपेंडिचरपैकी 11,26,000 कोटी हे कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आहे। मग आम्ही आपल्याला काही आकडे वाचून दाखवले की 66 वर्ष 9 महिने बनाम 10 वर्ष माननीय पंतप्रधान महोदय एक संकल्प करतात आणि या संकल्पाच्या मागे शक्ती उभी करतात, आधार उभा करतात आणि अर्थसंकल्प उभा करतात। आरोग्य क्षेत्रामध्ये सुद्धा मोठ्या तरतुदी आहे, शिक्षण क्षेत्रामध्ये मोठ्या तरतुदी आहे, देशाच्या सीमेची सुरक्षा यामध्ये मोठ्या तरतुदी आहे। या देशाच्या कॅपिटल इन्व्हेस्टमेंटमध्ये म्हणजे पायाभूत सुविधांमध्ये आपण बघितलं असेल, रेल्वे असेल, रस्ते असतील, विमानसेवा असेल, ग्रामीण रस्ते असतील, कृषी क्षेत्र असेल, अनेक निर्णय हे अर्थसंकल्पात केले जातात। पुढच्या 5 वर्षाचा आमचा संकल्प जर एका वाक्यात विचारायचा असेल तर वैभवशाली, गौरवशाली, समृद्ध भारताचं स्वप्न पूर्णत्वास देण्यासाठी $5 ट्रिलियन इकॉनॉमी हा आमचा संकल्प आहे।
आणि आज आम्ही 5व्या क्रमांकावर आहोत. आम्हाला कोणत्याही परिस्थितीत आमच्या इकॉनॉमीला 3ऱ्या क्रमांकावर न्यायचा आहे. अमेरिका, चायना नंतर आम्ही. या दृष्टीने पुढच्या 5 वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये आपल्याला या तरतुदी आवश्यक आहे आणि त्या तरतुदी आदरणीय विश्वगौरव गरीबों के मसीहा नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये होते. भाऊ, चंद्रपूरचं जे फ्लाइंग क्लब आहे ते अंतिम टप्प्यात आहे आणि चंद्रपूरमधल्या गरीब विद्यार्थींना, मागासवर्गीय विद्यार्थिनींना जर या देशाच्या एकूण विमान सेवेमध्ये सहभागी व्हायचं असेल पायलट म्हणून, तर 200 तास फ्लाय करावं लागतं कमर्शियल लायसन्ससाठी. आणि साधारणतः झोपडीत किंवा गरीब असणारा अतिशय हुशार होणारा असा विद्यार्थी या कमर्शियल पायलटचे 50 लाख ते 1 कोटी रुपये फी भरू शकत नव्हता. आणि म्हणून माझ्या मनात विचार आला की आपण चंद्रपूरला फ्लाइंग क्लब केलं पाहिजे आणि आपल्या जिल्ह्यातील हा माझा आदिवासी, अनुसूचित जातीचा, ओबीसी प्रवर्गातील गरीब विद्यार्थींनी सुद्धा पायलट होऊ शकले पाहिजे. आता जो खर्च 50 लाख ते 1 कोटी आहे, एवढा खर्च होऊ शकत नव्हता, म्हणून आता तो 2 लाखापर्यंत आणलाय. जिल्हा प्रशासन आणि आम्ही एकत्र येऊन अतिशय उत्तम पद्धतीने यानं नियोजन केलं. DGCA ची परवानगी आली. मी स्वतः आदरणीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी चर्चा केली आणि याचे राष्ट्रीय जे प्रमुख आहे राजीव प्रताप रुडीजी यांच्याशी वारंवार चर्चा केली. त्यांनीही भविष्यामध्ये, ते तुमच्या भेटीला येणारच आहे, पण भविष्यामध्ये आज आमच्यापाशी 2 विमानं आहेत, पण ते मला म्हणाले की आम्ही सुद्धा 2 विमानं देऊ शकतो, आमच्याशी सुद्धा तुम्ही MOU करा. देशाच्या फ्लाइंग क्लबचे ते चेअरमन आहे देशातल्या. आणि मला विश्वास आहे की माझ्या चंद्रपूरचा, तुमच्या चंद्रपूर जिल्ह्याचा गरीब विद्यार्थीनी आता विमान चालवण्यामध्येही मागे राहणार. कमिटी यासाठी केली की अनेकदा अशा पद्धतीने प्रलोभन दाखवायचं, खोटी माहिती द्यायची, कधी नाव बदलवायचं, कधी आर्थिक स्थिती नसताना आर्थिक स्थिती आहे असे भाड्याच्या गाड्या आणि कपडे आणायचे आणि मग फूस लावून एखाद्या आपल्या बहिणीचं जीवन उद्ध्वस्त करायचं. अशा पद्धतीचे जे प्रकार आहे ज्याच्यामध्ये खरोखर प्रेम नसतं, तर फसवण्याचा डाव असतो, षडयंत्र असतं. आणि या संदर्भात आता राज्यामध्ये अस्तित्वात असणारे कायदे हे सिद्ध करण्यामध्ये कमी पडतात, शिक्षा देण्यामध्ये कमी पडतात. आणि म्हणून याचा सायंटिफिक अभ्यास करून या संदर्भामध्ये अशा पद्धतीने फूस लावणे, फसवणूक करणे अशांना कडक शिक्षा देण्याची आवश्यकता ही निश्चितपणे समाजाकडून याची मागणी होते आणि त्या दृष्टीने कमिटी बनवली. खबरों का सिलसिला लगातार जारी है. मिलते हैं एक छोटे से ब्रेक के बाद. हर खबरों का अपडेट पाने के लिए बने रहिए News 24 फर्स्ट एक्सप्रेस के साथ.